उपविभागातून आदर्श दुर्गोत्सव मंडळ राडेगावची निवड। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्ह्यातील नवदुर्गा उत्सव मंडळाची आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा 2025 राबविण्यात आली। यामध्ये 4000 मंडळांनी सहभाग घेतला असून यापैकी 21 मंडळ पात्र ठरले। या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी यांनी सामाजिक भान ठेवून धार्मिक उत्सव साजरा केला पाहिजे ते आपण उपस्थित मंडळांनी केले हे जिल्ह्यासाठी कौतुकास्पद बाब आहे आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं ज्यांनी मूल्यांकन केलं त्या सर्व परीक्षकांनी आणि विशेषतः व्यस्त कार्यक्रम असतानाही पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुर्गा मंडळाला भेटी देण्याचं काम चोख बजावलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करून सर्व मंडळांनी यापुढेही सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन केले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले की नवदुर्गा उत्सव म्हणजे नवचैतन्याचा उत्सव। हा नवचैतन्य समाजातील दुःखी, कष्टकरी व दिशा भटकलेल्यांनाही अंधारातून दूर करण्यासाठी समाजभान लक्षात घेऊन आपण सण उत्सव साजरे केले पाहिजे। त्याकरिता मंडळाला प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा राबवली। यामध्ये ज्या मंडळांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी मानले। त्यामध्ये राडेगाव शहरातील नावलौकिक असलेल्या मंडळापैकी आदर्श दुर्गा उत्सव मंडळ राडेगाव मंडळाला उपविभाग पांढरकवडा अंतर्गत प्रोत्साहनपर, बक्षीस व प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व 2000 रुपये रोख प्राप्त झाले। पुरस्कार स्वीकारितांना आदर्श मंडळाचे फिरोज लाखानी, सुरेश गहरवाल, शेख रऊफ, अमोल पंडित, वैभव बोबाटे, अंकित बोटरे व राडेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शीतल मालटे उपस्थित होत्या। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।